जय हिंद फ्रेंड्स. आजचा टॉपिक जो आहे तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआयचं जे चलनविषयक धोरण यामध्ये चालू घडामोडीमध्ये जे न्यूजमध्ये जे रेट्स होते, जे पॉईंट्स होते, जे कन्सेप्ट्स होते ते बघायचे आपल्याला. पण आज चलनविषयक धोरणावर आपण चर्चा नाही करणार आहे. जनरली मी एक बघितलं की जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे तर मॉनेटरी पॉलिसीमध्ये जेवढे काही इंटरेस्ट रेट वेगवेगळ्या रेटचे प्रकार असतात त्यापैकी जे न्यूजमध्ये असतात तेच परीक्षेला काय बरेचदा काय होतात जास्त येतात. मी बघितलं जेव्हा बेस रेट आला तेव्हा परीक्षेला लगेच बेस रेट आला. MCLR जेव्हा आला तेव्हा परीक्षेला MCLR आला. म्हणजे असा कन्सेप्ट असतो तो. म्हणून मी जे करंट अफेअरमध्ये जे काही गोष्ट 2022 मध्ये समजा आता फॉर एक्झाम्पल त्या स्पेशल डिपॉझिट फॅसिलिटी आली. आता ॲक्च्युली जे आपल्याला माहिती आहे की मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी हा भाग पहिलेच आलेला आहे, परंतु स्पेशल डिपॉझिट फॅसिलिटी SDF हा कन्सेप्ट 2022 मध्ये आला. ठीक आहे. एक्सटर्नल बेंचमार्क पहिले MCLR आला होता, मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट हा एक कन्सेप्ट आला होता. MCLR हा कन्सेप्ट जे आहे 2000 जे आहे कधी आला होता, मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट हा 2000 जे आहे 16 मध्ये आला होता, मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट. आता याला जे आहे आणखी एक नवीन कन्सेप्ट आला, एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट हा 2019 मध्ये आला हा. ठीक आहे. आणि आता जे आहे स्पेशल डिपॉझिट फॅसिलिटी हा 2022 मध्ये हा कन्सेप्ट आला. म्हणजे हे छोटे मोठे जे कन्सेप्ट जे आलेले आहेत ते पटापट आपण काय करू बघून घेऊ. फक्त चालू घडामोडीवर हे काय फोकस आहे. आता एक जे आहे कन्सेप्ट लक्षात घ्या. थोडक्यात मी एक रिव्हिजन करतो, एक सिंपल रिव्हिजन करतो की जे आहे चलनविषयक धोरण म्हणजे काय. चलनविषयक धोरण म्हणजे जे आहे लोकांच्या खिशातले पैसे वाढवायचे का कमी करायचे ओव्हरऑल. ठीक आहे. असा एक भाग असतो चलनविषयक धोरणामध्ये. पण चलनविषयक धोरणाचा जेव्हा आपण भाग बघतो तर जे आहे RBI कडनं पैसे बँकांकडे येत असतात, बँकांकडे, आणि बँकांचे पैसे कोणाकडे येत असतात, लोकांकडे. पण RBIचं हे बँकांवर डायरेक्ट नियंत्रण असते, म्हणजे बँकाच्या खिशावर. पण RBIचं लोकांच्या खिशावर डायरेक्ट नियंत्रण नसते, ते इनडायरेक्ट असते, ते व्हाया बँक असते. हा प्रश्न असते. आता कसं असतं की यांच्या खिशातले पैसे जे आहे वाढवायचे केव्हा आणि कमी करायचे केव्हा, हा सिंपल आहे. म्हणजे आहे पैसे जर समजा वाढवायचे असेल तर RBIचे पैसे बँकांकडे आणि बँकांचे पैसे लोकांकडे. आणि दुसरं जर असेल तर हे असं असू शकतं. तर दोन स्ट्रीम असतात. कोणती एनकरेज करायची हे कशावर अवलंबून आहे, परिस्थितीवर. इकॉनॉमीमध्ये दोन परिस्थिती असतात, एक मंदी आणि दुसरी तेजी. मंदीमध्ये जे आहे, मंदी म्हणजे लोकांच्या खिशात पैसे काय कमी आहे, याची डिमांड काय कमी आहे, मग लोकांच्या खिशात पैसे काय झाले पाहिजे, वाढले पाहिजे. ठीक आहे. आणि तेजीमध्ये काय झाले पाहिजे, तेजी याचा अर्थ काय असते, महागाई काय असते, खूप वेगाने वाढत आहे. आपण बघितलं की जे आहे जे आपण इन्फ्लेशन आहे, जे महागाई आहे, तर ते आपण त्याला टार्गेटेड इन्फ्लेशन हा कन्सेप्ट आणलेला आहे RBI कायदा 1934 मध्ये. त्याच्यात काय केलं आपण की RBIवर बंधनकारक केलं आहे. आणि RBIवर नाही, आता चलनविषयक धोरण 2016 पासून कोण जाहीर करते, कोण जाहीर करते, मॉनेटरी पॉलिसी कमिटी. चलनविषयक धोरण समिती जी आहे जाहीर करते, त्याचे अध्यक्ष कोण असतात, गव्हर्नर असतात, RBI गव्हर्नर. ठीक आहे. हे जे याच्यावर बंधनकारक आहे की भारताचं जे इन्फ्लेशन आहे तर 4% ±2%, म्हणजे 2 ते 6% यामध्ये काय करणे, मॅनेज करणे, याला म्हणतात टार्गेटेड इन्फ्लेशन. कारण की हा बँड जे आहे याला म्हणतात वॉकिंग इन्फ्लेशन. हे सर्वात चांगलं इन्फ्लेशन असतं, याला गुड इन्फ्लेशन म्हणतात. कारण या इन्फ्लेशनमध्ये हे जर इन्फ्लेशन 2 ते 6च्या दरम्यान जर असेल, 2चं 3, 3चं 4 जर होत असेल तर नो इश्यू, इट्स अ गुड इन्फ्लेशन. कारण यामध्ये बेरोजगारी काय होते, कमी होते, यामध्ये गुंतवणूक काय होते, वाढते. म्हणजे त्याला गुड इन्फ्लेशन बँड म्हणतो आपण. त्याच्या खाली डेंजरस असते, त्याच्यावरही काय असते, डेंजरस असते असं. आता जे आहे हे एवढं मॅनेज करायचं असते. हे सर्व कशावर अवलंबून असते, लोकांच्या खिशावर. मग लोकांचा खिसा जे आहे, मंदी असेल तर मंदीत काय करायचा, तेज करायचा, म्हणजे त्या खिशात पैसे वाढवायचे. आणि तेजी जर असेल तर लोकांचा खिसा काय करायचा, मंद करायचा. दोन धोरण असतात, एक स्वस्त पैशाचं धोरण आणि दुसरं असते महाग पैशाचं धोरण. स्वस्त पैशाचे धोरण ज्याला चीप मनी पॉलिसी म्हणतो. आता कोणतंही इंटरेस्ट रेट जे असतात, मंदी जर असेल आणि मंदीतून जर इकॉनॉमीला बाहेर काढायचं असेल, हे प्रॉब्लेम आहे, तर सोल्युशन काढायचं असेल तर इंटरेस्ट रेट आपण कोणते रेट काय करतो, कमी करतो. म्हणजे रेपो रेट असेल, बँक रेट असेल, CRR असेल, SLR असेल, हे काय करतो, कमी करतो, कमी करण्याचा प्रयत्न करतो. आणि तेजीतून जर इकॉनॉमीला जे आहे मागे खाली घ्यायचं असेल, म्हणजे बॅलन्स करायचं असेल, ठीक आहे, तर तेव्हा आपण काय करतो, महाग पैशात धोरण रेट्स काय करतो, वाढवतो, रेपो रेट वाढवतो, CRR SLR वाढवतो. म्हणजे परिस्थिती अवलंबून आहे ते. ठीक आहे. मनी सप्लाय कसा करायचा, असे दोन धोरण असतात ओव्हरऑल. आता आपल्याला याच्यामधल्या चालू घडामोडी बघायच्या. आता काय प्रश्न आहे माहिती आहे का, की सर्वांनाच माहित होतं एक गोष्ट की RBI किंवा जे आपण इथे बघू शकतो, ठीक आहे, की हे जे आहे ह्या ज्या बँक आहे, बँक, ठीक आहे, या बँकांना आपल्याला एक गोष्ट माहित आहे की आपल्याकडे एक लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी असते. लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी. दुसरा कन्सेप्ट जो आहे कोणता असतो, एक जे आहे MSF असतो, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. आणि आता एक नवीन कन्सेप्ट सुरू झाला, स्पेशल डिपॉझिट फॅसिलिटी. 2022 पासून एक नवीन कन्सेप्ट सुरू झालेला आहे. आता आता हा कन्सेप्ट काय असतो एक लक्षात घ्या बघा. आता काय असते
की आता लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी यामध्ये दोन दर येतात, एक रेपो रेट आणि दुसरा येतो रिव्हर्स रेपो रेट. रेपो रेट म्हणजे आरबीआयचा कर्ज देण्याचा दर असतो आणि रिव्हर्स रेपो रेट हा कर्ज काय असतो, घेण्याचा दर असतो. कोणाकडनं? बँकांकडनं. ठीक आहे, इथं कोण आहे? आरबीआय. आणि हा लिक्विडिटी ॲडजस्टमेंट, लिक्विडिटी म्हणजे काय? तरलता. तरलता म्हणजे काय? कॅश, मनी सप्लाय. म्हणजे लोकांच्या खिशातला जे मनी सप्लाय आहे तो प्लस मायनस करणे किंवा बँकांच्या ह्याच्यात. आता आरबीआयचं डायरेक्ट नियंत्रण कोणावर असते? बँकांवर. ठीक आहे, मग आता इथं बघा लक्षात काय, तर हा जो एल एफ जो आहे, एल एफ हा लिक्विडिटी प्लस करण्यासाठी किंवा मायनस करण्यासाठी दोघांसाठी वापरता येते. ठीक आहे, दोघांसाठी वापरता येते. ठीक आहे, म्हणजे ते मंदी व तेजी या दोन्ही परिस्थितीमध्ये आपण काय करतो? रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट. आता तेजी असेल, तेजी महागाई खूप वाढत असेल तर रेपो रेट काय करतो आपण? वाढवतो. आता इथं लक्षात घ्या, तेजी असेल तर गोष्टी काय करायच्या? वाढवायच्या. आणि मंदी असेल तर काय करायच्या? कमी करायच्या. असं एक जनरल लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मग तेजीमध्ये काय करतो आपण? तिथं रेपो रेट काय करतो? वाढवतो. म्हणजे जे आहे मनी सप्लाय कमी करायचा आहे. आणि मंदी जर आली तर काय करतो? रेपो रेट काय करतो? कमी करतो. काय पैसा काय द्यायचा आहे? जास्त. म्हणजे ओव्हरऑल दोन्ही रेट काय करतो? एक तर प्लस करतो, नाही तर मायनस करतो असं. आता इथं जे आहे हा भाग लक्षात घ्या इथं, की लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी ही टेम्पररी ॲडजस्टमेंट आहे. टेम्पररी. ठीक आहे, टेम्पररी म्हणजे हा एक कर्ज देण्याचा दर आहे, बँक रेट एक कर्ज देण्याचा दर आहे. पण हा टेम्पररी आहे, ओव्हरनाईट लोन्स आहे. हा टेम्पररी कर्ज देण्याचा दर आहे, हा शॉर्ट टर्म लोन आहे. आता याच्यामध्ये जे आहे एक नवीन कन्सेप्ट सुरू झाला, की जे आहे व्हेरिएबल रेपो. उर्जित पटेल समितीच्या शिफारशीनुसार व्हेरिएबल रेपो. ठीक आहे, व्हेरिएबल रेपो हा कन्सेप्ट जो आहे सुरू झाला आहे. व्हेरिएबल रेपो किंवा त्याला टर्म रेपो म्हणतो. हा जो रेपो आहे हा एक दिवसासाठी कर्ज असते आणि वीकेंड असेल तर 3 दिवस, त्याला ओव्हरनाईट लोन म्हणतो. हा जो व्हेरिएबल रेपो ज्याला आपण टर्म रेपो म्हणतो, हा 7 दिवस, 14 दिवस किंवा 28 दिवस यासाठी कर्ज घेता येतं. ठीक आहे, यासाठी. परंतु हे कर्ज घेत असताना हा जो व्याजदर आहे, हा व्याजदर जे आहे इथं व्हेरिएबल शब्द किंवा अस्थिर शब्द काय? कारण हा व्याजदर जे आहे मार्केटवर अवलंबून आहे. म्हणजे मार्केट ठरवते डिमांड सप्लाय. म्हणून ज्यांना हा व्याजदर जे आहे आरबीआय नाही ठरवत, रेपो आरबीआय ठरवते. व्हेरिएबल रेपो किंवा टर्म रेपो आरबीआय नाही ठरवत. आता नवीन एक जे आहे दर आला होता, लॉंग टर्म रेपो ऑपरेशन. लॉंग टर्म रेपो ऑपरेशन म्हणजे जे आहे इथं 1 ते 3 वर्षासाठी आरबीआय कर्ज देते. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जे प्रोजेक्ट्स आहे, जे मोठमोठे प्रोजेक्ट्स आहे त्यासाठी कर्ज देते. ठीक आहे, किती वर्ष? 1 ते 3 वर्ष. LTRO म्हणतो त्याला आपण. ठीक आहे, एक लक्षात घ्या. आता दुसरा एक कन्सेप्ट जो आहे काय आला, की मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. सर्वांनाच माहीत आहे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी म्हणजे काय. बँकांना जर समजा कॅश क्रंच असेल, म्हणजे पैसे नाही आहे सध्या, कॅश नाही आहे, म्हणजे उत्पन्न आहे, बँक काही बुडली वगैरे नाही. ठीक आहे, कॅश क्रंच असेल तर, कॅश क्रंच असेल तर मग बँका काय करतात? आरबीआय कडनं जे आहे कर्ज घेतात. ठीक आहे, आरबीआय कडनं. म्हणून हे जे ज्या रेटनं घेतात, तर तो रेट जो असतो तो रेपोपेक्षा काय असतो? जास्त. MSF दर हा रेपोपेक्षा काय असतो? जास्त. कारण की आरबीआय कडनं बँका कर्ज घेतात. पण कोणत्या परिस्थितीमध्ये? कॅश क्रंच सिच्युएशन. ठीक आहे, पण दुसरा आता रेट जो आला, हा जो रेट आला कोणता, की आता स्पेशल डिपॉझिट फॅसिलिटी. आता हे बघा इथं स्पेशल डिपॉझिट फॅसिलिटी. याच्यात काय करतात, जे बँका असतात त्या बँका स्वतःच्याकडे जे एक्स्ट्रा कॅश असतं, ज्याला एक्सेस लिक्विडिटी म्हणतात, एक्सेसिव्ह लिक्विडिटी, तर ते कोणाकडे जे आहे ठेवतात? आरबीआयकडे ठेवतात. म्हणजे आरबीआयला कर्ज देतात. MSF मध्ये बँका आरबीआयकडून कर्ज घेतात आणि एसडीएफ मध्ये बँका आरबीआयला कर्ज देतात. म्हणजे स्वतःकडची कॅश स्वतःकडे ठेवतात, आरबीआयकडे. त्याच्यावर व्याजदर किती देणार? आरबीआय किती व्याजदर देणार? किती देणार? रिव्हर्स रेपो. कारण आरबीआयचा कर्ज घेण्याचा दर कोणता आहे? रिव्हर्स रेपो. देण्याचा कोणता आहे? रेपो. पण हे दोन्ही कोणते आहे? शॉर्ट टर्म आहे, शॉर्ट टर्म. पण हे गोष्ट लक्षात घ्यायची. मग इथं जे आहे, मग आता हा जर एसडीएफ फॅसिलिटी म्हणजे बँका त्याच्याकडे असलेली एक्सेस लिक्विडिटी कोणाकडे ठेवत आहे? आरबीआयकडे. म्हणजे बँकांकडचा पैसा काय होत आहे? कमी होत आहे. पतसंकोच म्हणतो आपण त्याला. मग तो कोणाकडे झाला? आरबीआयकडे. हे मेजर केव्हा वापरणार आपण? की लोकांच्या खिशातला पैसा कमी करायचा आहे, बँकेच्या खिशातला पैसा कुठे गेला पाहिजे? आरबीआयकडे. तर कोणत्या पैशात धरून त्याला? हे महाग पैशात धरून. महागाई कमी करण्यासाठी याचा मदत काय होईल? जास्त. महागाई कमी करण्यासाठी याची मदत काय होईल आपल्याला? जास्त. ज्याला आपण म्हणतो स्पेशल डिपॉझिट फॅसिलिटी. नवीन कन्सेप्ट 2022 मध्ये काय केलाय? लॉन्च केलेला आहे. ही गोष्ट इथं लक्षात घ्या व्यवस्थित. स्पेशल डिपॉझिट फॅसिलिटी. ठीक आहे, मग स्पेशल डिपॉझिट फॅसिलिटी, रिव्हर्स रेपो आणि जे आहे MSF रेपो. पण रेपोपेक्षा काय असतो? जास्त असतो. कोणत्याही बँकेला MSF दराने जेव्हा कर्ज घेता येतं, पण किती कर्ज घेता येतं? त्या बँकेचं जे नेट डिमांड टाइम लायबिलिटी जे असतात, ज्याला आपण NDTL म्हणतो, त्याच्यात 2% पर्यंत आपण घेऊ शकतो. म्हणजे कन्सेप्ट पहा, लक्षात घ्या. MSF आता MSF रेपोच्या पेक्षा जास्त. हा काय असतो? रिव्हर्स रेपो एवढा असतो. कोणता? स्पेशल डिपॉझिट फॅसिलिटी. आता याच्यात पैसे ठेवता येते. आता प्रश्न एक लक्षात घ्या, MSF मध्ये कसं असतं माहिती आहे का? MSF मध्ये एखाद्या बँकेला कॅश क्रंच जर आलं, तर त्या बँकेकडे जे स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो जो असतो, SLR, त्या बँकेचा जो SLR असतो
की त्यांच्याकडे स्वतः जे आहे लिक्विड असेटमध्ये जे पैसे ठेवतात, तर ते SLR मध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये सुद्धा पैसे ठेवू शकतात. हे गहाण ठेवून सुद्धा कर्ज घेता येते, MSF मध्ये घेता येते. SLR मधले जे आहे, SLR मधले अमाऊंट कधीच कर्ज देता येत नाही, हे लक्षात घ्या बँकेला. परंतु परंतु जर त्या बँकेला कर्ज घ्यायचं असेल, ठीक आहे, त्या बँकेला जर कर्ज घ्यायचं असेल कॅश क्रंचच्या वेळेस, तर हे गहाण ठेवू शकते. त्याला आपण म्हणतो स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. हा भाग काय असतो, महत्वाचा असतो. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा हा कन्सेप्ट येतो की LAF आणि SDF, LAF दोन्ही परिस्थितीत वापरता येतो. MSF हा दर जे आहे कर्ज घेण्याचा आहे, कोणाचा, बँकाचा, म्हणजे RBIचा कर्ज देण्याचा आहे. त्यामुळे जे आहे MSF अंतर्गत जर बँकांनी जास्तीत जास्त कर्ज जर RBI कडनं घेतलं, बँकांनी जर कर्ज घेतलं तर काय झाला, पत विस्तार होईल ना. बँका कोणाला कर्ज देतील, लोकांना. बँकाकडे पैसे वाढले तर बँका स्वतःकडे ठेवत नसतात, ते कोणाला देतात, लोकांना. मग कॅश काय होते, वाढते, मनी सप्लाय वाढते, त्यामुळे लोकांची डिमांड वाढते, मग लोक भरपूर खर्च करतात, त्यामुळे महागाई काय होते, आणखी वाढते. पण हा महागाईच्या परिस्थितीमध्ये जे आहे काय होऊ शकतो, त्याला जे आहे त्याला डिस्करेज करायला लागते. आणि हा कोणत्या याच्यामध्ये महागाईमध्ये मदत करतो, कोणता, स्पेशल डिपॉझिट. आणि बँका लोकांना नाही कर्ज देत आहे, बँका काय करत आहे, स्वतःकडची कॅश कोणाला ठेवत आहे, RBI कडे. हा एक नवीन कन्सेप्ट काय केलाय, कमी केला, की बँकांकडची जी एक्सेस लिक्विडिटी आहे तर ती सक्षम करता येते कोणाला, RBIला. ठीक आहे, हा एक कन्सेप्ट आहे. दुसरा एक कन्सेप्ट काय सुरू झाला माहिती आहे का, की आपल्याला माहित होतं की जे आहे बँकांनी, ठीक आहे, आता बँका जेव्हा कर्ज देतात, ठीक आहे, बँका जेव्हा कर्ज देतात तेव्हा ते कर्ज देताना ज्या एक बेस रेट नावाचा कन्सेप्ट होता तो रद्द केला आणि एक नवीन कन्सेप्ट काय झाला, सुरू झालेला आहे, मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट. ते कोणत्याही बँकेला कर्ज द्यायचं असेल तर त्याला त्यांचा मिनिमम व्याजदर काय करावा लागतो, डिक्लेअर करावा लागतो, मिनिमम व्याजदर. आता मिनिमम व्याजदर जे आहे हा डिक्लेअर करावा लागतो. हा कन्सेप्ट कधी सुरू झाला, 2016 मध्ये. ठीक, हा कन्सेप्ट यांनी कोणत्या कन्सेप्टला रद्द केलं, बेस रेटला रद्द केलं. बेस रेट हा कन्सेप्ट रद्द झाला, आता हा नवीन कन्सेप्ट सुरू झाला. पण हा कोण ठरवते, प्रत्येक बँक स्वतःचा ठरवते. प्रत्येक कर्जा वेगळा असते, होम लोनचा वेगळा, एज्युकेशन लोन, प्रत्येक बँकेचा वेगळा असते, प्रत्येक बँकेचा. ठीक आहे, RBI नाही ठरवत, पण तो कसा काढावा हे RBI सांगते, कसा काढावा. मग आता प्रॉब्लेम काय झाला माहितीये का, की RBI काय करते, स्वस्त कर्ज देते कोणाला, बँकांना. म्हणजे हे RBI स्वस्त कर्ज बँकांना देते, पण बँकांना RBIला कोणाला द्यायचं असते, लोकांना द्यायचं असते. पण RBIचा डायरेक्ट संबंध लोकांशी नसतो, कारण लोकांचे अकाउंट काही RBI मध्ये नसतात. पण RBIला मदत कोणाला करायची असते, ठीक आहे, कोणाला केला. आपण जे आहे म्हणजे बरेचदा जे आहे वडिलांना जर आपल्याला काही सांगायचं असेल तर वडील आपल्या मित्राला सांगतात आणि मित्र मग आपल्याला सांगतो, म्हणजे मध्यस्थ असतो ना तो. ठीक आहे, तर जे आहे तो मध्यस्थ जे आहे. आता इथं बँका काय करतात माहिती आहे का, ठीक आहे, बँका बरेचदा काय करतात, हे जे बेनिफिट जे RBI कडनं घेतले हे बेनिफिट खाली शिफ्ट नाही करत, लोकांना देत नाही. म्हणजे RBI यांना जर स्वस्त कर्ज दिलं तर ते स्वस्त RBI कडनं घेतात आणि लोकांना महाग देतात. म्हणजे हे मदत काय करतात, क्रीम खातात. म्हणजे मग RBIची पॉलिसी सुद्धा काय होते, फेल होते. मग तसं होऊ नये म्हणून एक नवीन जे आहे कन्सेप्ट सुरू केला, बेंचमार्क लेंडिंग रेट. बेंचमार्क म्हणजे त्याला म्हणतात बेंचमार्क लेंडिंग रेट. एक असते इंटरनल बेंचमार्क लेंडिंग रेट आणि दुसरा असते एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट. तर इंटरनल बेंचमार्क लेंडिंग रेट म्हणजे कोणता, MCLR चालूच आहे. ठीक आहे, इंटरनल बेंचमार्क लेंडिंग रेट आपण MCLR केला आहे. आणि एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट हा नवीन कन्सेप्ट काय केला आहे, सुरू केलेला आहे. हा कशासाठी सुरू केला माहिती आहे का, की RBI जे चलनविषयक धोरणाअंतर्गत जे बेनिफिट बँकांना देते ते बँकांनी जे आहे लगेच कोणाला दिले पाहिजे, लोकांना दिले पाहिजे. याला वेळ नाही लावला, याला जे आहे 6 महिने 7 महिने वर्षे लावतात. त्याच्यामुळे मग RBIची जी पॉलिसी आहे ती फेल होते. मग हे RBIचे बेनिफिट बँकांकडनं जे आहे, जे बँकांना दिले ते बँकांनी लगेच यांना ट्रान्सफर केले पाहिजे. यासाठी एक नवीन संकल्पना काय केली आपण, सुरू केलेली आहे. त्याला म्हणतात EBLR, एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट. ठीक आहे, तर हा एक कन्सेप्ट ज्या परीक्षेला येऊ शकतो. मग आता MCLR इंटरनल बेंचमार्क लेंडिंग रेट आणि दुसरा असतो एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट. ठीक आहे, असं हे जे दोन काय महत्त्वाचे कन्सेप्ट आहे. बाकीचे कन्सेप्ट आपण लास्ट लेक्चरला जे आहे चालू घडामोडीची लाईव्ह सिरीज घेतली होती 2022-23 मधल्या बहुतांश जे आहे इकॉनॉमीच्या करंट अफेअर्स, ठीक आहे, जे आहे ऑलरेडी त्यामध्ये डिस्कस आपण केलेलं आहे. ठीक आहे, तर इथे आपण आता कॉप घेऊ. सो थँक्यू मच.